दादांशिवाय मतदान प्रक्रिया पहिल्यांदा पार पडते. बारामतीची निवडणूक ही भावनाशील आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. एकतर अजितदादांच्या पत्नी सुनेत्राताई पवार या महायुतीकडनं उमेदवार आहेत. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले, पण दुर्दैवाने निवडणूक बिनविरोध झाली नाही. जरी प्रमुख पक्ष निवडणुकीत नसले, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार किंवा काँग्रेस पक्ष, आम्ही, तरी काही लोकांचे अर्ज त्या निवडणुकीत कायम असल्यामुळे ही निवडणूक होते. स्वतः आमच्या सगळ्यांच्या वतीनं महाविकास आघाडीच्या नेत्या म्हणून सुप्रियाताई पवार शेवटच्या सांगता सभेला उपस्थित होत्या. त्याने आव्हान केलेलं आहे. स्वतः शरद पवार साहेबांनी सुद्धा समाज माध्यमांद्वारे मतदारांना बारामतीचं आवाहन केलेलं आहे. सुनेत्राताई पवार आणि शरद पवार साहेबांचे आशीर्वाद घेतलेले आहेत. त्याच्यामुळे बारामतीची निवडणूक ही एक अजितदादा पवार यांच्याविषयीच्या ज्या भावना बारामतीकरांच्या आहेत त्या व्यक्त करणारी निवडणूक आहे. राहुरीची पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार याच्यामध्ये चांगली टक्कर होताना मला दिसते. आणि हे दोन्ही पोटनिवडणुका आहेत. दोन्ही ठिकाणी दुर्दैवानं विद्यमान आमदारांचं निधन झालेलं. पण त्यापेक्षा महत्त्वाचं आज तामिळनाडू, पश्चिम बंगालसारख्या राज्यातल्या निवडणुका, जेथे या देशाचं संविधान, लोकशाही यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली. भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मंत्री, निवडणूक आयोग यांनी ज्या बेबंदपणे पोलिसी यंत्रणा, निवडणूक यंत्रणा, प्रशासन वापरून ममता बॅनर्जी यांची कोंडी करण्याचा प्रयत्न चालवला आहे, त्याचा धिक्कार करावा तेवढा थोडा. तरीही मला खात्री आहे ममता बॅनर्जी या चांगल्या बहुमतानं पश्चिम बंगालमध्ये पुन्हा सत्तेवर येतील. पश्चिम बंगाल और तमिलनाडु बोलिए. पश्चिम बंगाल और तमिलनाडु में आज चुनाव है. देखिए, ये दोनों चुनाव आज हो रहा है, ये बहुत ही देश के लोकतंत्र के लिए, संविधान के लिए, जनता के जो अधिकार है वो अधिकार की रक्षा के लिए बहुत महत्वपूर्ण है. जिस तरह से भारतीय जनता पार्टी और उनकी केंद्र की सरकार ने पश्चिम बंगाल में एक तरह की गुंडागर्दी में बोलूंगा, वो भी गवर्नमेंट सिस्टम को हाथ में लेकर, चाहे अर्ध पुलिस दल हो, चाहे पुलिस हो, चाहे पैरामिलिट्री फोर्स हो, हजारों कंपनियां को, हजारों जवानों को पश्चिम बंगाल में उतरा है. मुझे तो लगता है कि पश्चिम बंगाल में वोटर्स कम और पुलिस ज्यादा हो गए. क्या क्या नहीं किया आपने. चुनाव आयोग, लगभग पूरा चुनाव आयोग भारतीय जनता पार्टी में शामिल कर लिया है. चुनाव आयोग के दफ्तर पर बीजेपी का झंडा मुझे दिख रहा है. सब जगह पर ममता दीदी की हर कोशिश की गई कि ममता दीदी ये चुनाव न लड़े, हार जाए. हम उनको हराएंगे, लेकिन ये मुमकिन नहीं है. पश्चिम बंगाल की जनता ममता दीदी के साथ है, तृणमूल कांग्रेस के साथ है. भारतीय जनता पार्टी और उसकी सरकारें चाहे कितनी भी कोशिश करें, मुझे तो पूरा विश्वास है तमिलनाडु में स्टालिन जी और पश्चिम बंगाल में ममता दीदी पूरे बहुमत से फिर एक बार सत्ता पर आ रहे हैं. सर, अलग अलग मुद्दे उठाए जा रहे हैं. अमित शाह की तरफ से कहा जा रहा है कि महिलाएं रात में स्कूटी लेके घूम सकती हैं. कहाँ? पश्चिम बंगाल में जब बीजेपी आ जाएगी. अभी क्या घूमने रही है क्या? और
मच्छी खाने को लेके, मांस खाने को लेके मुद्दा उठाया जा रहा है। सब कुछ कहाँ भी जो चाहे खा सकते हैं। पश्चिम बंगाल में कोई किसी की बंधन नहीं है। मैंने देखा है, हम जाते हैं पश्चिम बंगाल में, अमित शाह चुनाव आते हैं तो जाते हैं, लेकिन पूरा देश कलकत्ता में जाता है, पश्चिम बंगाल में जाता आता रहता है, मुंबई के लोग जाते हैं, लोग बहुत खुश है वहाँ। और आप चिंता मत करिए पश्चिम बंगाल की, आप अपनी चिंता करिए आसाम में क्या हो रहा है वो देखिए। शिंदेच्या शिवसेनेतील आमदार गायकवाड पुन्हा एकदा वादात सापडले. कॉम्रेड पानसरे यांचं पुस्तक होतं शिवाजी कोण होता, त्याचा प्रकाशक आहे प्रशांत आंबी कोल्हापूरचा, त्याला थेट धमकी दिली आहे गायकवाडांनी आणि गायकवाड ठाम आहे, पुस्तकाच्या नावावर आक्षेप आहे म्हणून. माझ्याकडे त्याविषयी माहिती नाही आहे, हे त्यांचे विषय आहेत, लॉ अँड ऑर्डरचे ते बघतील. जयपूर असं म्हणत आहे की 2029 मध्ये बारामतीतून निवडणूक करण्याची लोकांची इच्छा आहे. मला माहित नाही. राहुल साहेब, ज्या महिलेनं त्या मोर्चामध्ये संताप व्यक्त केला, सर्व स्तरातून कौतुकही होत आहे, पण काल गिरीश महाजनांचं म्हणणं होतं की स्वाभाविक आहे, लोकांची अडचण होते, पण जी पद्धत, जी भाषा वापरली गेली ती योग्य नव्हती, आणि ज्या पद्धतीने जी बातमी भेडकावली गेली ते योग्य नव्हतं. हा एक विषय, आणि जे आयोजक आहेत त्यांच्यावरही गुन्हा नोंदवला गेला. मोर्चाचे आयोजक मोर्चाचे आयोजक काय काँग्रेस पक्ष होता की काय ते मुस्लिम लीग वाले होते? तुम्हीच होतात ना. मोर्चाचे आयोजक तुम्हीच होतात. स्वतः विरोधात गुन्हा दाखल करताय. माफी मागा महाराष्ट्राची. एक तर तुम्ही खोटं बोलताय, खोटं बोलून मोर्चा काढलाय, महिलांना गुमराह करताय, महिलांना भ्रमित करताय. महिला आरक्षणाचा कोणत्या विषय नसताना महिला आरक्षणाच्या नावाखाली आपण मोर्चा काढताय, रस्ते बंद करताय, लोकांना अडचणी निर्माण करताय. ठीक आहे, एक महिलेचा संताप जो आहे, ती एक महिला नसून या राज्यातल्या शेकडो महिलांची प्रतिनिधी म्हणून तिने संताप व्यक्त केला. या संतापामागचं कारण आणि भावना समजून घेतला पाहिजे. पोलीस म्हणतायत कारवाई करू आम्ही. कोणावर? बोरचेकरांवर. कधी करणार? एव्हाना आमच्यावरती कारवाई केली असती. त्या मोर्चामध्ये अनेक मंत्री उपस्थित होते, आमदार उपस्थित होते. काय कारवाई करणार? मोर्चाला परवानगी तुम्ही का दिली? आम्हाला देता का? आम्हाला तुमचे उंबरटे 100 वेळा झिजवावे लागतात परवानगीसाठी. मग पोलीस आयुक्तांकडे मिटिंग होईल, मग पोलीस आयुक्तांची मिटिंग, मग गृह खात्याला विचारतील, मग गृह खातं मुख्यमंत्र्यांची परवानगी घेईल, मग मुंबईत असल्यामुळे मग नगरविकास खात्याची परवानगी लागेल का? मग असा तो कागद फिरतो. मग पुन्हा महापालिकेकडे कागद येणार. पण इथे 24 तासात मोर्चाला परवानगी मिळाली ना. राहुल साहेब, ड्रग्ज नेस्को प्रकरणात काल मुंबई पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषद घेतली. झालेला प्रकार गंभीर आहे, जी काही कारवाई केली आहे त्याची माहिती दिली. पण आता असे जे कार्यक्रम आहेत पूर्व परवानगीशिवाय, म्हणजे आधीच खबरदारी आणि अनेक परवानग्यांमधून अशा कार्यक्रमांना, अनेक नियमांमधून, अनेक विषय तो नाही. विषय इतकाच आहे की मुंबईसह महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज येतंय कुठून? मुंबई हे ड्रग्जची राजधानी का होताना दिसते आहे? नाशिक का होताना दिसते आहे? पुण्यामध्ये ड्रग्ज का सापडत आहे? नागपूरला का सापडत आहे? सातारच्या दरे गावाजवळ इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा कारखाना कोणी निर्माण केला? मुख्य विषय हा आहे. कार्यक्रमात काय झालं हा नंतर. मुंबईमध्ये कोट्यावधी शेकडो कोटीचं ड्रग्ज कुठून येत आहे, त्याचे सूत्रधार कोण आहेत, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे आणि त्याच्यावरती राज्याच्या गृहमंत्र्यांनी बोलायला पाहिजे. पवार आणि तनपुरे यांना क्लीन चिट दिली गेलेली आहे. ईडीनं ती फाईल बंद केलेली आहे. 20,000 कोटींचा घोटाळा होता. कसले संकेत हे मानायचे? संकेत असे आहेत की त्या केसमध्ये सुनेत्राताई पवारांचं पण नाव होतं ना. मग त्यांना जर क्लीन चिट द्यायची असेल यांनाही द्यावी लागेल. साधा सोपा विषय आहे. त्या केसमध्ये विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारांचं नाव आहे. पहा तुम्ही. मग जर त्यांना तुम्हाला सोडवायचं असेल तर मग इतरांना तुम्हाला आरोपी करता येणार नाही. को लेके शिवसेना आप देखेंगे आज कौन सी डेट देते हैं महाशय चीफ जस्टिस साहब.
क्या वो बागेश्वर धाम से आदेश आता है सीजीआई को, वो देखना पड़ेगा।